नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे। 10 मार्चला ही दर्श अमावस्या आली आहे। बघा, या माघ फाल्गुन महिन्यातली अमावस्या तिथी ही 10 मार्च 2024 रोजी आहे। ही अमावस्या तिथी 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होणार असून ही अमावस्या 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होणार आहे। आपल्याला अमावस्येच्या दिवशी ज्याही सेवा करायच्या असतील, जेही उपाय करायचे असतील, हे आपण 10 तारखेला रविवारी करायचे आहे। अमावस्या तिथी ही काही वाईट नसून ही चांगली तिथी आहे। या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप सारे उपाय हे करत असतो। आणि याचप्रमाणे जर का आपल्याला पितृदोष असेल, प्रखर पितृदोष असेल की ज्यामुळे आपल्या घरात वाद होतात, नोकरीमध्ये अडथळे येतात, व्यवसायात अडथळे येतात, काहीही करून पैसा घरात टिकत नसेल, शिक्षणात अडथळे येत असतील, तर तुम्ही आवर्जून प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा आहे। प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे। ही वस्तू खायला घालताना तुम्हाला काळा कुत्रा मिळाला तर आवर्जून तुम्ही ही वस्तू काळ्या कुत्र्याला खायला घाला। बघा, यामुळे तुमचे पितृदोष हे कमी होतील। प्रखर पितृदोष असतील तर ते पितृदोष सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतील। ज्यांना पितृदोष त्यांना पितृदोष होऊ नये यासाठी देखील ते हा उपाय करू शकतात। यामुळे बघा, तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट बघायला भेटतील, चांगले फायदे होतील। अमावस्या तिथी ही महिन्यातनं एकदा येते आणि असे उपाय आपण हे महिन्यातनं एकदा हे करायला पाहिजे। अमावस्या तिथी ही बघा पितरांना समर्पित आहे। अमावस्येच्या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवर येऊन थांबलेले असतात। पितर हे आपल्या दारामध्ये येऊन उभे राहिलेले असतात आणि ते आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे पाहत असतात। जर का आपण त्यांच्यासाठी अमावस्येला हे उपाय केले तर आपले पितर हे तृप्त होतात आणि ते आपल्याला चांगले आशीर्वाद देऊन ते पुन्हा निघून जात असतात। तर यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे। आता बघा, कुत्र्याला काय खायला घालायचं, तर कुत्र्याला आपल्याला एक चपाती खायला घालायची आहे। चपाती बनवल्यानंतर त्या चपातीला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे। यानंतर थोडेसे काळे तीळ असतील तर थोडेसे काळे तीळ तुम्ही ह्या चपातीमध्ये टाकू शकतात आणि यानंतर तुम्हाला थोडीशी हळदीचं बोट तुम्हाला चपातीच्या साईडला लावायचं आहे आणि ही चपाती तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे। आता काळा कुत्रा मिळाला तर खूप छान, आणि काळा कुत्रा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला ही चपाती खायला घालू शकतात। आता हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात। शक्य झाल्यास 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करा, नाहीतर मग तुम्ही दिवसभरात केव्हाही ही चपाती कुत्र्याला खायला घालू शकतात। यामुळे तुमचे प्रखर पितृदोष हे कमी व्हायला चालू होतील, पितृदोष तुमचे नष्ट होतील। कुत्र्याला ज्या वेळेस तुम्ही चपाती खायला घालाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पितरांना स्मरण करायचं आहे। तुम्हाला पितृदोष असतील तर ते नष्ट होऊ दे, पितृदोष कमी होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। पितृदोषामुळे जर का तुमच्या घरात काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी नष्ट होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। तुमच्या पितरांना तुम्हाला तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद असू दे अशी प्रार्थना करायची आहे। बघा, यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात। आता पितृदोष काय, लगेच तुम्ही एका दिवसात किंवा एका अमावस्येला कुत्र्याला चपाती खायला घातली आणि तुमचे पितृदोष संपले असं होत नाही। तुम्हाला प्रत्येक अमावस्येला काळ्या कुत्र्याला एक चपाती खायला घालायची आहे। त्यावेळेस तुमचे हळूहळू हे पितृदोष कमी होत असतात। असा कुठलाच चमत्कार नाही की तुम्ही एकदा उपाय केला आणि याचं रिझल्ट हे लगेच तुम्हाला 100% मिळालं। तर बघा, तुम्हाला हे पितृदोष कमी करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावस्येला या पद्धतीने कुत्र्याला ही चपाती खायला घालायची आहे। काळा कुत्रा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालू शकतात। चपाती खायला घालताना फक्त तुम्हाला तुमच्या पितरांना स्मरण करायचं आहे। तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या अडचणी नष्ट होऊ दे, दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। कारण अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्यांना तर्पण विधी करायची आहे, दानधर्म आपल्याला करायचा आहे। या पद्धतीने आपण कुत्र्याला ही वस्तू खायला घालून हे एक दान करू शकतो। तर या गोष्टी जर का तुम्ही अमावस्येला करायला चालू केल्या तर तुमचे पितृदोष नक्कीच कमी होतील। त्याचप्रमाणे तुम्हाला कावळ्याला या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत, सकाळपासून ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला कावळ्याला दही भात ठेवायचा आहे। बघा, या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही। या भातावर
तुम्हाला थोडंसं दही ठेवायचं आहे आणि हा भात तुम्हाला कावळ्याला खायला घालायचा आहे। कावळा असो नसो तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर एका वाटीमध्ये एका कागदावर हा दही भात ठेवून द्या। कोणतेही पक्षी येऊन हे खाऊन जातील। जर का कावळ्याने येऊन हा भात खाल्ला तर खूप छान, कारण कावळ्यांमध्ये आपले पितर हे असतात आपल्याला माहिती आहेच। त्यामुळे कावळ्याने हा घास खाल्ला तर खूप छान। तुम्ही प्रत्येक अमावस्येला कावळ्यासाठी दही भात ठेवा आणि कुत्र्याला या पद्धतीने एक चपाती खायला घाला। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना देखील शेअर करा। तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।